नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी रोहित जाधव पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं एकाग्र अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतोय. तर आपण गणित बुद्धिमत्ताचे जे आपले फ्री सिरीज चालू केलेली आहे, तर त्यामधलं आता आज मी नेक्स्ट लेक्चर घेतोय. तर खूप सारे महत्त्वपूर्ण प्रश्न यामधून तुमचे कव्हर होत आहेत. तुम्ही जरी ही सिरीज प्रॉपरली फॉलो केली तरी तुम्हाला जास्त काही एक्स्ट्रा करायची गरज नाही. या टाईपची गणितं फक्त रिवाइज करा, परीक्षेमध्ये हेच टाईप तुम्हाला भेटणार आहे. आता पहिला प्रश्न इथे जो दिसतोय, 84 लिटर मिश्रणात दूध व पाण्याचे प्रमाण 3:4 आहे. जर 3 लिटर दूध व 3 लिटर पाणी त्यामध्ये टाकल्यास दूध व पाण्याचे प्रमाण किती असेल असं म्हटलेलं आहे आपल्याला. तर आता 3:4 असं आपल्याला प्रमाण दिले. 3 आणि 4 म्हणजे 7. मग आपण असं घेऊ शकतो 3x अधिक 4x बरोबर 7x. हे झालं 3:4. आता 7x बरोबर काय आपला 84. 7ने इथे भाग दिला, 12 84 म्हणजे 12 आलं इथे. मग आता आपण जर इकडे बघितलं 3x आणि 4x, 12 36, 12 48, 36 आणि 48. जर 3 लिटर दूध 3 लिटर पाणी टाकलं, बघा किती सोपं. 3 टाकलं, 3ने भाग दिला, 13 त्रिक 39, 17 त्रिक 51. काय आन्सर आलं? 13 17. रेशोचा यूज करून हे गणित करायचं आपल्याला. 13 17 आन्सर आलेले. 84 लिटर मिश्रणात दूध पाण्याचे प्रमाण 3:4. बघा व्यवस्थित सगळं डिटेलमध्ये दिलेले आहे. क्लिअर आहे? पुढे जाऊयात. शाळेतील गणित, भौतिकशास्त्र आणि जीवशास्त्र या जागा 5, 7, 8च्या प्रमाणात आहेत. आता शाळेत म्हणजे कॉलेजमध्ये जसं आपण ॲडमिशन घ्यायला जातो, तर समजा काही फिजिक्स मध्ये करायचं असेल कोणाला, कोण मॅथ्स आणि बायो, तर प्रत्येकासाठी वेगवेगळ्या जागा आहेत. तर यांचं प्रमाण आहे, या जागा अनुक्रमे 40%, 50%, 75%ने वाढवण्याचा प्रस्ताव आहे. तर नवीन एकूण जागांचे प्रमाण किती असेल असं म्हटलं. आता आपण जर असं घेतलं की 5x जागा, 7x जागा आणि 8x जागा, तर या वाढवायच्या 40%, म्हणजे 100मध्ये 40 वाढले, मग नवीन जागा होतील 140. या 100मध्ये 50 वाढले, झाले 150. आणि या 75 वाढले, म्हणजे झाले 175. आता हे आपल्याला सॉल्व्ह करायचं. आता ह्याचा रेशो आपल्याला काढायचा आहे. रेशो काढायचा तर मग 100 100 100 डायरेक्ट कट झाले तुमचे. आता इथे तुम्ही 5ने भाग देऊ शकता किंवा तुमच्यावर आहे. 7ने, तुम्हाला 7ने भाग दिसतो. आता एक्स तर जसं पण जाणार आहे, एक्सला नाही लिहिलं तरी चालतं, एक्स तर गेला. 7 मला इथे दिसतोय, 7 दुने 14 म्हणजे इथे 20 येईल. आणि 7ने याला पण भाग जातो, 7 दुने 14, 15 16 17 म्हणजे 3, मग इथे 25 असा भाग गेला. आता 5 20 150 आणि 25. तर आता इथे डायरेक्ट 20ने जर भाग द्यायला गेला, 5नेच द्यायला लागेल. मग हा 5 कट मारला, 5 कट मारला तर इथे 30 येईल, 5 त्रिक 15 आणि इथे येईल 5. अजून परत एकदा 5 कट होईल. मग आता इथे 5 एके 5, 5 सख 30, 5 चोक 20. मग 4 6 8, 4 6 8 राहिले, 4 6 8. याला 2 2ने जर बे दुने, बे त्रिक, बे चोक असं जर केलं तर उत्तर इथे दिसतंय. पहिला पर्याय तुमचा, पर्याय क्रमांक 1, 2 3 4, 2:3:4. आता हे काहींना वाटेल अरे हे रेश काय, हे कट काय आहे, तर हे आपण एका स्टेपमध्ये केलेले आहे. ज्याला असं एका स्टेपमध्ये नाही जमत, मग तो काय करतो, मल्टिप्लाय करून पूर्ण खाली लिहितो आणि करतो. तुम्हाला तसं करायचंय तसं करा, तुम्हाला कोणी रोखणार नाही. वेळ जातो जास्त, तुम्हाला तसं पाहिजे तर तसं पण दाखवतो मी. या ठिकाणी 5x 140 आणि 100, 7x 150 आणि 100, 8x 175 आणि 100. 100 100 100 गेले, 14 25 70, म्हणजे हे 700x झाले तुमचे. 15 7 5 14 आणि 175 गुणिले 8. आता इथे काय प्रॉब्लेम होतोय, मल्टिप्लिकेशनला प्रॉब्लेम आहे. आता हा पाडा पाट्या म्हणून मी लिहिलं. आता 175चा पाडा येत नाही तर मल्टिप्लाय करायला लागेल. 8 पंचे 40, 8 7 56, 4 60, 8 1 8 आणि 6, हे असं आलं. मग हा एक्स 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 असा गेला. मग आता इथे हा 0 गेला, हा 0 गेला, हा 0 गेला. आता या सगळ्यांना 7ने भाग जातो. 7 10, 7 एके आणि 5 7 दुने 10 15 20. कुठल्या पाड्यात? 5च्या.
5 दुने 10, 5 त्रिक 15, 5 चोक 20. आलं उत्तर 2, 3, 4. कुठल्याही पद्धतीने जा, असं जा असं जा. हे यामध्ये वेळ कमी लागतो, पण त्यासाठी प्रॅक्टिसवाला माणूस पाहिजे. तुम्ही फर्स्ट टाइम करायला जाल तर तुमच्याकडनं विसरलं जाईल की हे कट केलं का ते कट केलं, तर तुम्हाला वेळ लागेल. पण वेळ लागेल आत्ता, पण डेली करत राहिलं, प्रॅक्टिस केली तर मग नाही लागणार वेळ. प्रत्येक गोष्ट जोपर्यंत आपण करून बघत नाही तोपर्यंत आपल्याला अवघड वाटते. आणि प्रत्येक वेळा जेव्हा आपण ही गोष्ट करत जाणार तेव्हा आपला वेळ हळूहळू कमी होतो. पहिल्यांदा करताना 3 मिनिटं लागली, नंतर 2.5 मिनिटं, नंतर 2 मिनिटं, मग नंतर पटापट 1 मिनिटातच करायला लागली. म्हणजे आपल्याला सगळ्यात पहिले तर आपल्या मनातली भीती घालवून सगळ्यात पहिली स्टेप काय आहे की करण्याचा प्रयत्न करा. एकदा जमलं की नंतर रिपीटेडली करा. ज्याला आपण रिवाईज म्हणतो, तसंच गणित पण खूप वेळा सॉल्व्ह केल्याने काय होतं, आपल्याला कॅल्क्युलेशन करून करून कळतं फास्ट कसं करायचं, आणि मग त्याचा वेळ कमी होतो, जो की आपल्याला खूप गरजेचा आहे आपल्या कंबाईनच्या एक्झामसाठी. चला, आता हा प्रश्न फेमस बॅगवाला प्रश्न तुम्ही ऐकला असतील. एका बॅगेमध्ये 50 पैसे, 25 पैसे आणि 10 पैशांच्या नाण्यांचे प्रमाण 5 9 4 आहे. रुपये 206 प्रत्येक प्रकारच्या नाण्यांची संख्या अनुक्रमे शोधा. हे 206 रुपये, तर प्रत्येक नाण्यांची संख्या शोधा. आता 5 9 4 हे त्यांनी मला दिलेले, तर 50 पैसे 5च्या प्रमाणात आहे, 25 पैसे 9च्या प्रमाणात आहे आणि 10 पैसे 4च्या प्रमाणात आहे. ही गोष्ट मला माहिती आहे. तर आता मी पर्यायांकडे जरा नीट बघितलं तर 50 पैसे हे 5च्या पाड्यात असले पाहिजेत, 25 पैसे 9च्या पाड्यात असले पाहिजेत आणि 10 पैसे 4च्या पाड्यात असले पाहिजेत. आता ही गोष्ट खूप महत्वाची होती. 200 9च्या पाड्यात नाहीत, 160 9च्या पाड्यात नाहीत, 360. पण इथे दिलेले नन दिलेलं असल्यामुळे आपल्याला परत एकदा टेन्शन येतं की बाबा जर चुकून नन असेल तर 360 बरोबर असेल आणि इकडचं चुकलं असेल तर. त्यामुळे मग आपण गणित सॉल्व्ह करतो. जर नन नसतं तर आपण अशा पद्धतीने डायरेक्ट उत्तरापर्यंत पोहोचलो असतो. पण याने पण आपल्याला 2 मेथड मी सांगतो. एक तर पहिले आपण काय करू, ऑप्शनवाली मेथड पण करून दाखवू आणि नंतर ते पण करू. तर आता ऑप्शनवाल्या मेथडनुसार जर आपण बघितलं तर जर मी 360 मानलं, 9ची किंमत 360 मानली, तर म्हणजे 9ची किंमत 360 म्हणजे एकाची किंमत किती झाली, 40. एकाची किंमत किती झाली, 40. मग आता 5ची किंमत 200 म्हणजे 40 आणि 4ची किंमत 160 म्हणजे 40. म्हणजे एक्सची व्हॅल्यू तुमच्या 40 आली. मग एक्सची व्हॅल्यू 40 आली, तर मग आता आपण ही टॅली करून बघू की 50 पैसे म्हणजे आपल्याला असं करायचं, 50 पैसेचे 200 कॉईन, 50 पैशाचे 200 कॉईन म्हणजे 100 रुपये झाले, कारण अर्धा रुपयाचा हिशोब. 25 पैसे, 25 पैशाचे 360 कॉईन, तर 360 कॉईन म्हणजे 9 चोक 36 म्हणजे 90, कारण 25 पैसे म्हणजे पाव. आपण 4 आणि 8ने, तर हे 4 आणि 8ने, मग 4 25 मिळून 1 बनणार. मग 4ने याला भागलं तर 90 झाले. आणि 160 10 पैशावाले 160 आहे, 10 पैशावाले 160, मग ह्याच्यामधनं किती रुपये येतील, 16. मग हे टोटल केले तर 6 आणि 206 रुपये. म्हणजे आपला पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. म्हणजे आपल्याला काही जास्त करायची गरज नाही, याच्यावरच तुमचा आन्सर बनेल, संपलं. पण मग परीक्षेमध्ये जर तुम्हाला हे असं नसेल करायचं तर मग आपल्याला ते इक्वेशन मांडून सगळ्या गोष्टी कराव्या लागतील. मग त्याच्यामध्ये कसं करायला लागेल, 50 पैसे. आता 50 पैसे म्हणजे काय, अर्धा रुपया. कसं आलं, 50च्या छेदात 100, अर्धा रुपया. अर्धा रुपयाचे किती कॉईन आहेत आपल्याकडे, 5x. तर हे पॉईंटमध्ये जाईल. मग तुम्हाला पॉईंटमध्ये नसेल घ्यायचं तर पैशामध्ये घ्या. 50 पैशाचे किती कॉईन आहेत आपल्याकडे, 5x अधिक 25 पैशाचे आपल्याकडे किती कॉईन आहेत, 9x अधिक 10 पैशाचे आपल्याकडे किती कॉईन आहेत, 4x. 5x 9x 4x आणि हे सगळं मिळून मला किती मिळतात, 206 रुपये. पण आपण पैशामध्ये घेतल्यामुळे हे 2 झिरो इथे वाढले, कारण 100ने गुणणार, पैसे करायचे आहेत तर त्याला. आता 5 5 25 हे झाले 250, 25 9 25 असते, 10 चोक 40. याला काउंट केलं 250 आणि हे 225 मधले समजा इथे 15 दिले तर हे 500 होऊन जाईल. मग हे किती येतील तुमचे टोटल, जर आपण पैशांमध्ये जर हे करायला घेतलं, 250 आणि हे 450, 475, 475 मध्ये हे म्हणजे 515 बरोबर. जर तुम्हाला असं येत नाही तर तुम्हाला मग हीच टेक्निक आहे, 250, 225, 40, 5 चे 5
4 2 6 5 11 515 आलं. 10 पैशाचे 4, 25 पैशाचे 9, 50 पैशाचे 5. 515 x बरोबर. आता इथे भाग द्यायला लागेल तुम्हाला. कशाने भाग देणार? 5ने. 5ने भाग दिला तर 5 एके 5. 5ने याला भाग दिला तर 5 चोक 20. 5 एके 5, 5 दुने 10. मग हा 103ने जायला भाग दिला तर 100चं जर आपण 4 100 चोक 400 आणि 3 चोक 12 म्हणजे हा भाग डायरेक्ट कशाने जाईल? 4ने. डायरेक्ट भाग कशाने जाईल तुमचा? 4. आणि वरचा हा 0 आहे ना, म्हणजे एक्सची व्हॅल्यू काय आली? 40. जे की इथे आपण डिस्कस केलेलं की एक्सची व्हॅल्यू तुमची 40 येणार आहे. मग एक्सची व्हॅल्यू 40 आल्यावर मग पुढची पद्धत तुम्हाला माहिती आहे, इथे मल्टिप्लाय करून आपल्याला करावं लागेल. इथे 40ने मल्टिप्लाय केलं 200, इथे 40ने मल्टिप्लाय केलं 360, इथे 40ने मल्टिप्लाय केलं 160. मग अशा पद्धतीने हे तुमचं बनून जाईल. क्लिअर आहे? बघा काय डाऊट आहे काय त्यामध्ये? चेक करा, तुम्हाला वेळ देतो, बघून घ्या. चला नेक्स्ट क्वेश्चन. समान क्षमतेचे 3 कंटेनर आहेत. पहिल्या कंटेनरमध्ये ऍसिड पाणी 3:2 आहे, दुसऱ्या कंटेनरमध्ये 7:3 आहे आणि तिसऱ्या कंटेनरमध्ये 11:4. जर सर्व द्रव एकत्र मिसळले गेले तर ऍसिड आणि पाणीचे गुणोत्तर काय असेल असं दिलेले. चला आता समान क्षमतेचे 3 कंटेनर ए, बी आणि सी. पहिल्या कंटेनरमध्ये ऍसिड आणि पाणी. मग ऍसिड आणि पाणीचं ऍसिड आणि वॉटर. पहिल्या कंटेनरमध्ये किती आहे? 3:2. दुसऱ्यामध्ये किती आहे? 7:3. आणि तिसऱ्यामध्ये 11:4. 3 कंटेनर, पहिल्यामध्ये 3:2, दुसऱ्या 7:3. जर सर्व द्रव एकत्र मिसळले गेले तर आता हे एकत्र कसं मिसळायचं? 3 आणि 7 10 आणि 11 असं नाही करता येत आपल्याला, यासाठी वेगळी टेक्निक आहे. मग काय करायचं? हे टोटल भाग किती आहेत? 5. 5 पैकी हे 3 आहेत आणि हे 5 पैकी किती आहेत? 2. हे आहेत 10. हे 10 पैकी 7 आहेत आणि हे 10 पैकी किती आहेत? 3. हे आहेत 15. हे आहेत 15 पैकी 11 आणि हे किती आहेत? 15 पैकी 4. तर आता यांना ऍड करायचं आहे आपल्याला, पण ऍड करत असताना मग तुम्ही काय करू शकता? एक तर छेद घालवायचं आहे यांचा. 5 10 15 सगळ्यांच्या पड्यात येणारी संख्या काय असते? 30. बरोबर. मग 30ने आपण जर सगळ्यांनी मल्टिप्लाय करायचं ठरवलं, तीसने मल्टिप्लाय केलं, इकडे पण 30ने मल्टिप्लाय केलं, 30ने मल्टिप्लाय केलं, इथे पण 30ने मल्टिप्लाय केलं, 30ने मल्टिप्लाय केलं. मग आता इथे काय येईल? 5 सख म्हणजे हे आलं 6 त्रिक 18, 5 सख हे आलं 6 दुने 12, 10 त्रिक म्हणजे हे आलं 7 त्रिक 21, 10 त्रिक म्हणजे हे आलं 3 त्रिक 9, 15 दुने हे आलं 11 दुने 22, 15 दुने 2 चोक 8. मग आता हे झाले. मग आता ॲसिडवाला पार्ट तुम्ही एकत्र केला, 18 21 आणि 22, आणि पाणीवाला पार्ट एकत्र केला तर 18 आणि तुम्हाला 21 आणि 22ला मिक्स. 18 मध्ये 2 गेले 20 40 60 आणि 61 म्हणजे हे आलं 61. इथे 61 आहे आणि पुढे 12 8 20 आणि 9 29. हे झालं उत्तर 61 29. तर हे इंटरेस्टिंग टाईपचे क्वेश्चन आहे. असे क्वेश्चन परीक्षेमध्ये आल्यावर मुलांना जमत नाही कसं मिक्स करायचं काय करायचं, त्यामुळे हा क्वेश्चन मी इथे करून दिलेला आहे. बघा चेक करा, प्रत्येक गणित झाल्यानंतर चेक करा. तुम्हाला समजत नसेल तर कमेंटमध्ये मला सांगा. तुमचा रिस्पॉन्स खूप गरजेचा आहे. मी रोज येतोय, लेक्चर घेतोय, पण तुमचा रिस्पॉन्सच नसेल तर मग ही सिरीज जास्त काय टिकू शकणार नाही. 10-15 लेक्चर झाले की मग बंद करावे लागेल. आता हे या सिरीजमधलं 5वं लेक्चर चालू आहे. तुम्ही मला टॉपिकची नावं सांगा कमेंटमध्ये की सर हा टॉपिक आम्हाला शिकवा, त्याची PPT बनवून डायरेक्ट तो टॉपिक तुम्हाला शिकवला जाईल. मॅथ्स रिझनिंग कुठलंही सांगा. मी आता मॅथ्स घेतोय, तुम्ही रिझनिंग म्हटलं रिझनिंगचं पण आपण स्टार्ट करू. चला बघून घ्या.
पुढच्या क्वेश्चनकडे वळूयात आता. आता बघा, त्याच टाईपमध्ये हा भारी प्रश्न आहे. पहिल्या मिश्र धातूमध्ये तांबे आणि कथिल यांचे गुणोत्तर एकाच 3 आहे. तांबे म्हणजे कॉपर आणि कथिल म्हणजे टीन. तर Ct यांचे गुणोत्तर एकाच 3 आणि दुसऱ्यामध्ये 2:5. मग आता आपण असं घेऊ, Ctचं गुणोत्तर एकाच 3 आणि Ctचं गुणोत्तर 2:5. त्यांना कोणत्या प्रमाणात मिसळलं पाहिजे ज्यामुळे टीन आणि तांबे, आता इथे त्यांनी उलट लिहिले, टीन तांबे यांचे गुणोत्तर 8:3 पाहिजे. म्हणजेच कॉपर आणि टीन याचं गुणोत्तर 3:8. कारण टीनसाठी 8 पाहिजे ना, टीनसाठी 8 आणि कॉपरसाठी 3. तर ह्यांना कसं मिक्स करायचं जेणेकरून हे मिळेल. तर आता हे गणित ना थोडंसं मिक्सचर ॲलिगेशनकडे जातं. प्युअरली रेशोनी सॉल्व्ह करायला गेलं तर आपल्याला खूप मोठी मेथड आहे, मिक्सचर ॲलिगेशननी करावं लागतं. मग आता यासाठी काय करायचं, कुठला तरी एक कन्सिडर करा. आता समजा कॉपर आहे, तर कॉपरला मी जर कन्सिडर केलं तर इथे 4 पैकी 1 येतो, इथे 7 पैकी 2 आहे आणि इथे 11 पैकी 3 आहे. मगाशच्या गणितात केलं त्याप्रमाणे 4, 7, 11 या सगळ्यांच्या पाड्यात येणारी एखादी संख्या ज्याने आपण यांना मल्टिप्लाय करायचं, म्हणजे काय होईल की आपल्याला डायरेक्ट प्युअर नंबर मिळतील. मग आता अशी कुठली संख्या आहे की जी 4, 7, 11 सगळ्यांच्या पाड्यामध्ये येऊ शकते, असं काही आहे का? आता 11 7 77, कॉमन तर काही दिसत नाही. 11 7 77 आणि 4 म्हणजे आपल्याला लसावी जर घ्यायचं आहे, 7 चोक 28, 7 चोक 28, 29, 30, 308 ही संख्या येते. त्याच्या व्यतिरिक्त अजून तुम्हाला कुठली आठवत नसेल तर डायरेक्ट ती घ्या. हे तुमच्यावर डिपेंड करतं तुम्हाला काय घ्यायचं. तर समजा 308 घेतलं आपण, इथे गुणिले 308 घेतलं, इथे गुणिले 308 घेतलं. 4ने इकडे भाग दिला, 4 7 28, 4 7 28. 7ने इथे भाग दिला, 7 चोक 28, 7 चोक 28. 11ने इथे भाग दिला, 11 दुने 22, 11 8 88. मग आता आपल्याकडे नंबर काय म्हणले, हे म्हणलं 77, हे म्हणलं 44 आणि 28 त्रिक 84 असतं. सॉरी, 44चं डबल करायचं राहिलं इथे, 44चं डबल 88 आणि हे 3 8 ते 24, 3 2 6 हे 84. मग आपल्याला 3 व्हॅल्यू मिळाल्या, 77, 88 आणि 84. तर मिक्सचर ॲलिगेशनमध्ये आपण काय शिकवलेलं आहे, आपल्याला 3 व्हॅल्यू असतात. एक असते सगळ्यात कमी, तर ही आहे तुमची कमीवाली व्हॅल्यू. एक असते सगळ्यात जास्त, ही आहे जास्तवाली व्हॅल्यू, चीपर डिअरर. आणि एक व्हॅल्यू असते मिडल व्हॅल्यू, तर ही आहे तुमची मिडल व्हॅल्यू. तर याच्यामध्ये आपण करतो काय, मोठ्यातनं लहान म्हणजे मोठ्यातनं मिडल, 88 मधनं 84 आणि 84 मधनं लहान अशी मायनस करतो. मग 88 मधनं 84 गेल्यावर काय राहतात, 4. आता 77 जर गेले, 78 19 80 आणि वरचे 4 म्हणजे 7. आता 4 7 इथे दिसतंय तुम्हाला, 2 5 7 3 5 7, काय उत्तर आहे, 4 7. तर हे असं मिक्सचर ॲलिगेशननी करायचं गणित आहे. हे गणित खूप साऱ्या शिक्षकांनी मी बघितलं मुलांना शिकवलेलं नाहीये. म्हणजे तुम्हाला वाटतंय तर तुम्ही तुमच्या कुठल्या आवडत्या शिक्षकाला असा प्रश्न पाठवा आणि सांगा सॉल्व्ह करून द्यायला, तर खूप शिक्षक हे क्वेश्चन सोडून देतात. आता मला कसं माहिती, कारण त्यांनी सोडून दिलेला प्रश्न ते मला पाठवतात, मग ते सांगतात की सर या शिक्षकांनी नाही केलाय, तुम्ही सॉल्व्ह करून द्या. किंवा काही शिक्षकच मला पाठवतात की सर हा प्रॉब्लेममध्ये थोडा इश्यू येतोय, सांगा कसं करायचं. तर एकदम बेस्ट क्वेश्चन आहे हा, चेक करा तुम्ही, तुम्हाला काय डाऊट आहे का सगळं बघून घ्या या प्रश्नामध्ये. काही तुमची क्वेरी असेल, बॅचेसबद्दल काय माहिती विचारायची तर हा नंबर त्यासाठी तुम्हाला दिलेला आहे. या नंबरवर तुम्ही कॉल करा, व्हॉट्सअप मेसेज करा, तुम्हाला सगळ्या तुमच्या क्वेरीजचे आन्सर्स मिळतील. हे 77 88 कुठून आले, 84 कुठून आले, हे काय झालं, हे मिक्सचर ॲलिगेशनमध्ये करतात. याला म्हणतात D - M M - C. आणि वरती नेहमी सीची क्वांटिटी येते, खाली नेहमी डीची. सी काय आहे, सी म्हणजे चीपर म्हणजे स्वस्त, डी म्हणजे काय, डिअरर म्हणजे महाग. याचं लेक्चर सिरीजमध्ये लेक्चर्समध्ये आहे, तुम्ही चेक करा. आता हा बघा, हा बेस्ट क्वेश्चन आहे. तसं बघायला गेलं तर राज्यसेवेमध्ये हा आलेला क्वेश्चन. कॅनमध्ये 7:5च्या प्रमाणात ए आणि बी या 2 द्रव्याचे मिश्रण आहे. ए आणि बी किती आहे, 7:5. जेव्हा 9 लिटर मिश्रण काढले जाते आणि कॅन बीने भरली जाते तेव्हा गुणोत्तर होते 7:9. सुरुवातीला कॅनमध्ये असलेले द्रव्य किती.
कुठल्या ए मध्ये सुरुवातीला किती द्रव होतं? आता ए इथे 7 आहे, इथे 7 आहे. 7च्या पाड्यात काय एकच संख्या 21 झालं होतं. 2.5 मार्क मिळाला. राज्यसेवेमधला हा प्रश्न होता. पण आता काही जण म्हणतील की सर दरवेळेस असं होणार नाही. जर पर्यायामध्ये 28 असतं तर ते पण 7च्या पाड्यात आहे. 35 असतं तर 25 ते पण 7च्या पाड्यात आहे. मग अशा वेळेस काय करायचं? मग अशा वेळेस पूर्ण सॉल्व्ह करावं लागेल. पण पूर्ण सॉल्व्ह करायला नीट समजून घ्यायला खूप वेळ लागतो. तुम्ही बघा तुम्हाला समजतंय का? आता मी 7 आणि 5 प्रमाण घेतलं. 9 लिटर मला काढायचं आहे. आता 9 लिटर यातनं कसं निघेल? हा सगळ्यात मोठा टास्क आहे. तर 9 लिटर काढत असताना आता हे टोटल 12 भाग आहेत आणि 12 पैकी हा 7 भाग आहे. मग 9 लिटर पैकी 12 पैकी 7 भाग इथून निघतील. 9 लिटर मधले 12 पैकी 5 भाग इथून निघतील. हे असेल 12 पैकी 7 भाग आणि 12 पैकी 5 भाग. आणि परत बीने ते भरले जाते. मग बीने भरले जाते म्हणजे परत 9 लिटर त्यात बी टाकायचे. आणि हे सगळं करून त्यांचं गुणोत्तर होतं 7 असणं. तर हे गुणोत्तर बनवणं सगळ्यात इम्पॉर्टंट टास्क आहे या गणिताचा. गुणोत्तर बनवायला सगळ्यात जास्त वेळ लागतो. बाकी काय नाही, गुणोत्तर बनवणं सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. आता जर हे सॉल्व्ह केलं 3 त्रिक 3 चोक, मग हे काय झालं 21. म्हणजे हे झालं 7x वजा 21/4. हे सॉल्व्ह केलं तर काय होईल 3 त्रिक 3 चोक, मग हे होईल तुमचं 5x वजा 15 4 अधिक 9 बरोबर 7/9. या असे क्वेश्चन्स आहेत की याच्यामध्ये जागा पण पुरत नाही कधी कधी लिहायला. मग परीक्षेमध्ये हे एवढं करत बसल्यावरती निश्चितच तुम्हाला वेळ पुरणार नाही. मग आता ह्याला काय करायचं, हे 7 चोक 28. मग आता मी इथे साईडलाच लिहायला लागेल मला 28x वजा 21/4 आणि इथे 4 पंचे 20 4 9 36, तर 4 पंचे 20 वजा 15 अधिक 36/4. 4 4 कट झाला. मग आपल्याला इथे मिळेल 28x वजा 21 आणि इथे मिळेल 20x वजा मोठ्या संख्येचं चिन्ह येईल अधिक 21. 36 मधनं 15 गेले आणि हिच्या पुढे काय 7 आणि 9 दिलेलं आहे. मग हे आपल्याला आता इक्वेशन सॉल्व्ह करायचं आहे. तिरकस गुणाकार 28 90 252x 189. आता इथे 20xचं मग हे किती झालं 140. 7ने जर हे केलं तर आणि हे 21 7 47. मग आता हा 189 इकडे गेला 140 इकडे गेला. मग हे 140 गेलं तर 112x आणि इथे हे 7 आणि 9 16 आणि मग 3 3 3 6. कॅल्क्युलेशन खूप स्ट्रॉंग पाहिजे यासाठी. मग 112ने याला कट मारला, एक्सची व्हॅल्यू आली 3. आता एक्सची व्हॅल्यू आली 3. हे किती पकडलेलं आपण 7x. मग 7 गुणिले 3 केल्यावर काय उत्तर येतं 21. हे आहे आन्सर. तर मग ते आन्सर आणण्यासाठी किती स्टेप्स करावे लागतात, काय करायला लागतात ते खूप महत्त्वाचं आहे. आणि हा कॅल्क्युलेशनचा पार्ट मी आता फास्टली केला. हा पार्ट तुम्हाला पटापट जमला पाहिजे. हा पार्ट खूप मेन आहे. या पार्टवर सगळं तुमचं डिपेंड करतं. बघून घ्या. राज्यसेवेला आलेला क्वेश्चन आहे 2015-16 मध्ये तुम्हाला सापडेल. हा 15ला तर नाही मला वाटत, 17-16 नंतरच आलाय हा. चेक करा तुम्ही क्वेश्चन पेपरमध्ये. तुमचा रिस्पॉन्स इम्पॉर्टंट आहे. रिस्पॉन्स जेवढा चांगला आहे, कारण कसं आहे 10 15 20 किती पण गणितं घ्यायला मी तयार आहे, पण तुम्ही बघतच नाहीये. आता मी बघितलं पहिल्या व्हिडिओला आत्ताशी अजून 90-100 जणांनी बघितले व्ह्यूजमध्ये. हेच व्ह्यू जर 1000 2000 5000 असे वाढवायला लागतील. तुम्ही सगळीकडे सर्क्युलेट करा की बाबा मॅथ्ससाठी फ्री घेतायत, रिझनिंग फ्री घेतायत, अजून तुम्हाला बाकी विषय पण मी फ्रीमध्ये आणून देईल. फक्त आपल्याला तुमचा रिस्पॉन्स पाहिजे. हिस्ट्री फ्री पाहिजे ते पण देतो, जॉग्राफी काही पाहिजे ते फक्त मला सांगा. हिस्ट्री जॉग्राफी मी नाही शिकवणार, पण माझ्याबरोबरचे कलिग्स आहेत त्यांना सांगेल मी की सर यांच्या मुलांसाठी फ्री लेक्चर्स घेऊन या. मी तुम्हाला मॅथ्स शिकवतो, जनरल सायन्स पण शिकवतो, मी रिझनिंग पण शिकवेल, इथिक्स काय पाहिजे ते सांगा मला. माझं नाव रोहित जाधव सर्च करा, लगेच तुम्हाला सगळे चॅप्टर्स त्या ठिकाणी मिळून जातात. आपण निस्वार्थपणे मुलांना हेल्प करायला इथे उभं आहे. फक्त तुमचं सपोर्टची गरज आहे. आता पुढे पण काही क्वेश्चन्स आहेत, पण आता ते मला वाटतं नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण घेऊन टाकूयात हे. तर आजच्या सेशनमध्ये मी एवढंच घेतोय. तुम्हाला काही क्वेरी असेल, काही डाऊट असेल तर या दिलेल्या नंबरवर तुम्हाला मेसेज कॉल तुम्ही करू शकता, व्हॉट्सअप पण करू शकता. चला आजच्या सेशनमध्ये एवढंच. धन्यवाद सगळ्यांना. भेटूयात नेक्स्ट लेक्चरमध्ये.